आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भुजबळ जिल्ह्याला लागलेली साडेसाती, नाशिकमधल्या जागा येतात का बघ, येत्या निवडणुकीमध्ये तुझा करेक्ट कार्यक्रम करणार, नाशिकमधल्या रॅलीतून जरांगेंचा इशारा। माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कोणी नाही, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक, मला वाटतं तसं व्हायला नको होतं, राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांची कबुली। घरातील कर्ता पुरुष चुकीचा वागला तर आम्हाला दुसरा मार्ग काय, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा, तर आम्ही कुणालाही घाबरत नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अजितदादांवर दिल्लीमधील अहमद शाह अब्दालीचा दबाव होता, बारामतीमध्ये एकतर तुम्ही उभे राहा, अन्यथा पत्नीला उभं करा, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। घरात राजकारण यायला नको, अजितदादांची भूमिका योग्य, अजितदादा स्पष्ट वक्ते, पोटामध्ये एक आणि ओठात एक असं त्यांचं नसतं, अजित पवारांच्या मुलाखतीमधील वक्तव्यावर देसाईंची प्रतिक्रिया। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक, ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता, किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सुप्रिया सुळेंच्या स्वीय सहाय्यकानं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा, पुणे ग्रामीणच्या यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद, 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त।